शिवसेना नेते विजय बापू शिवतारे आपल्यासोबत आहेत। बारामती लोकसभा लढवण्याच्या भूमिकेवरती ते अजूनही ठाम आहेत। मुंबईत येऊन त्यांनी काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने रवाना होत आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। बापू, तुम्ही मुंबईमध्ये आलात, काही नेत्यांना भेटलेला आहात शिवसेनेच्या, त्यांचं नेमकं म्हणणं काय? कारण काही दिवसापूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी सुद्धा सांगितलं की महायुतीचा धर्म आपण पाळायला पाहिजे। तुमची नेमकी भूमिका नेमकी आत्ताची काय आहे? असं आहे की मी गेले जवळजवळ 15-20 दिवस सांगतोय की महायुतीची ही सीट जर जिंकायची असेल तर एकाच घरातले पवार वर्सेस पवार या बाबतीमध्ये अवघड काम आहे। सहानुभूती सुप्रिया सुळेंना जाईल आणि हातची सीट जाईल। अगदी बेसिक या गोष्टी मी सांगतोय आणि त्यामुळे माझे मतदारसंघातले संबंध, सर्वपक्षीय संबंध, 15 वर्षे केलेली कामं, अतिशय निष्ठेने प्रामाणिकतेने जनतेशी मातीशी असलेली नाळ, याच्यामुळे निश्चितपणे मी तिथे जिंकेल। आणि म्हणून काल शंभूराजे देखील भेटले मला आणि त्यांनाही मी विनंती केली की मुख्यमंत्री महोदयांना विनंती करा की महायुतीतली प्रत्येक सीट महत्त्वाची आहे, प्रत्येक एक खासदार महत्त्वाचा आहे आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी। तर त्याचा एक भाग जर असेल तर निश्चितपणे ही जर सीट आपण घेतली तर 100% आपण ही सीट जिंकू शकू। अगदी जर असं वाटत असेल जसं आता आढाराव तिकडे गेलेले आहेत, तसं अगदी भाजपच्या चिन्हावर जरी लढायचं असेल, अपक्ष लढणे किंवा हे सगळे कॉम्प्लिकेशन्स महायुतीतली टाळण्यासाठी, तरी माझी काही हरकत नाही। अशा प्रकारच्या आता मी भाजपच्या नेत्यांशी अजून तसं बोललो नाही, कारण प्रोटोकॉल असा आहे की मी शिवसेनेचा नेता आहे आणि निश्चितपणे माझी बाजू मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्र फडणवीस असतील किंवा ज्या वरिष्ठ पातळी भाजपच्या असतील त्यांच्याकडे ही बाजू मांडून मागणी करावी, अशा प्रकारची विनंती मी शंभूराजे देसाईंना मुख्यमंत्री महोदयांना करण्यासाठी सांगितलेलं आहे। विजय बापू शिवतारे इतके कॉन्फिडंट का आहेत की महायुतीची सीट जर सुनेत्रा पवारांनी लढली तर ते निवडून येणार नाहीत? कारण तुम्ही म्हणताय की त्यांनी जर लढली तर महायुतीची सीटच तिथे येणार। त्याचं कारण असं आहे की अजितदादा पवारांनी अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामधून विरोधक लोकांना दुखावून ठेवले, चांगल्या लोकांना देखील दुखावून ठेवलेलं आहे। आणि त्यावेळी त्यांची जी प्रतिमा आहे, आजच्या परिस्थितीमध्ये लोक जेव्हा सत्तेत असेल त्यांच्या विरुद्ध कोणी बोलत नव्हतं, शांत होते, पण जेव्हा आता ही संधी मिळाली त्यावेळेस प्रत्येकजण आपापल्या परीने या बाबतीमध्ये रिॲक्ट होणार आणि त्याचे परिणाम सीटवर होणार, सर्व ठिकाणी होणार। मी आपल्याला काल परवा जी भोरची वगैरे जे भोरला काय त्यांनी केलेलं आहे सर्वश्रुत आहे, खडकवासल्यात काय केलं आहे सर्वश्रुत आहे, दौंडमध्ये काय केलेलं आहे सर्वश्रुत आहे, माझी पुरंदरला काय केलेलं आहे। माझे लोक तर बोलतात नोटांना देऊ पण आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही। त्याचं कारण 2019 निवडणुकीच्या दरम्यान विजय शिवतारेंचा तो अपमान नव्हे, एका एक्स्ट्रीम लेवलला जाऊन तुम्ही तो जनतेचा अपमान करता, ती भावना कडवट आहे एकदम त्यांची। तुम्ही इंदापूरला जा, तीच अवस्था आहे, नेत्यांशी नीट वागणं नाही आणि मग जनता शेवटी हे सगळं बघत असते, त्यामुळे इंदापूरलाही तीच अवस्था आहे। असा एकही विधानसभा मतदारसंघ नाही। बारामतीमध्ये स्वतः पवारसाहेबांशी जे स्ट्रेन रिलेशन करून ते बाहेर पडून जे त्यांनी हे केलेलं आहे, पक्ष गेले, त्याबद्दलची नाराजी आहे ना लोकांमध्ये। त्यामुळे इमिडिएट त्यांना तिथे मतदान, इवन बारामतीमध्ये सुद्धा पश्चिम पट्ट्यामध्ये जिथे 29 गावांना आज प्यायला पाणी नाही 2 लाख लोकांना, कोण जबाबदार आहे? त्याला खासदार जबाबदार नाही, त्याला खऱ्या अर्थाने जबाबदार कोण आहे तर आमदार जबाबदार आहे, कारण ते तिथले आमदार आहेत। आणि म्हणून ही जी नाराजी आहे ही नाराजी 100% मतरूपी लोकांच्या याच्यातून सर्वसामान्य माणसामधून निघणार आहे आणि म्हणून ती सीट येऊ शकणार नाही, हे माझं प्रांजळ मत। मी परत सांगतोय, त्यांना निव्वळ आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाही। अर्थात त्यांच्याकडे खूप रिपोर्ट आलेले असतील, पोलीसचे रिपोर्ट्स असतील, आणखी अहवाल असतील, हे सगळं ठीक आहे। ते जे रिपोर्ट आलेले ते बिटवीन सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई पवार यांच्यामध्ये परिस्थिती खूप वाईट होती यावेळेस निवडून येण्याची सुप्रियाताईंची। प्रश्न असा झाला की निव्वळ हे सगळं टर्मॉईल झालं आहे, पक्ष फुटणे, अमुक तमुक, आणि मग ती जी सहानुभूती आहे लोकांची, त्यांना आपोआप मी जर लढलो नाही तर तिसऱ्यांदा निवडून येण्याचे चान्सेस खूप अधिक आहेत। काही रिपोर्ट सुद्धा तसं सांगतात
आणि म्हणून महायुतीतलं एक एक सीट महत्त्वाचं जे आहे ते अगदी खरं आहे. एक एक खासदार महत्त्वाचं आहे. 100% मी तिथे निवडून येऊ शकतो, आगाऊपणा नाही. अगदी प्रामाणिकपणे माझी स्वतःची ती इच्छा आहे की अशा पद्धतीने गेलो तर मी पुन्हा त्यांना हे केलं की रिपोर्ट्स घ्या. जोपर्यंत ननन भाऊजाई असं फाईट चालू होतं तो भाग वेगळा होता. आता आपण रिपोर्ट्स घ्यावेत आणि रिपोर्ट्समधून पोलिसांच्या रिपोर्ट्सपासून जसं माझं त्याच्यात मी उडी घेतली तेव्हापासून जनमत काय आहे, प्रचंड आहे. आणि दुसरी गोष्ट की महायुतीचाही माझ्यावर दबाव आहे. सगळ्या बाजूने सगळे नेते बोलले वगैरे, हे खरं जरी असलं तर त्याच्याबरोबरीने तेव्हा त्याच्या 100 पट दबाव हा जनतेचा आहे की माघार घ्यायची नाही, हे आम्हाला बदल हवा आहे. अगदी नाव घेऊन हे सगळं तुम्ही सांगताय, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताय, तुमच्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करताय, गरज पडली तर कदाचित भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करता येऊ शकते. मात्र ही सगळी चर्चा होत असताना महायुती म्हणून जर अजित पवारांच्या मागेच शिवसेना सुद्धा राहिली तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार? मी आता काय परत ते प्रश्न नको. मला लोकांचा प्रचंड दबाव आहे की आता तुम्ही माघार घ्यायची नाही. आणि जर आता ह्या स्टेजला मी माघार घेतली तर माझी विश्वासार्हता संपून जाईल. त्यामुळे मी अजून आता याच प्रयत्नात आहे. मी लेखी पत्र देखील CM साहेबांना गेल्या एक 10-12 दिवसापूर्वी दिलं होतं की ही सीट मागून घ्या. अजूनही महायुतीच्या सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे, पुन्हा सगळे रिपोर्ट्स घ्या. एक एक सीट महत्त्वाची असेल तर कुठचाही प्रेस्टिज इश्यू न करता ही सीट विजय शिवतारे वैयक्तिक कोण एवढा मोठा आसामी नाही आहे, परंतु जनतेचा असणारा सपोर्ट आणि विश्वास या बाबतीवर निश्चितपणे ही सीट आपण जिंकू शकतो. आणि म्हणून आयदर ते शिवसेनेला द्यावं किंवा जसं इकडे ॲडजस्टमेंट झालेलं आहे शिरूरला तशी ॲडजस्टमेंट करून मुख्यमंत्री महोदयांनी ते भाजपकडं अगदी तसं वाटलं तर भाजपच्या चिन्हावर लढायला सुद्धा काही हरकत नाही. बापू, तुम्ही एक विधान केलेलं होतं की अजित पवारांच्यामुळं मला अनेक आजार झाले, जे काय मधल्या ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीकडून ही भूमिका आता घेण्यात येते, तुमच्यावरती टीका होते, तुम्ही माघार घ्यावी आणि विजयबापू शिवतारेंना जे आजार झाले त्यांना आम्ही काय कारणीभूत नाही आहोत, त्यांच्या घरचे प्रॉब्लेम्स कारणीभूत आहेत, अशी टीका उमेश पाटलांनी केली का? लक्षात घ्यावं, सोडून द्या. ते उमेश पाटील एक ज्यांना कवडीची किंमत नाही आपल्या समाजामध्ये, ज्यांना भुंकायला पगारे नोकर आहेत, त्यांच्यावर काय बोलायचं आहे? मी बोलणार नाही, माझे लोक बोलतील त्याच्या बाबतीत. आणि वैयक्तिक टीका मी ना सुनेत्राताईंवर करणार ना सुप्रियांवर करणार. वैयक्तिक टीकेला काही अर्थ नाही आहे. मला कित्येक वेळ विचारलं गेले, तुम्हाला असे बोलले होते म्हणून तुम्ही खुन्नस काढताय काय काही नाही. जनतेचा आवाज आहे. 5,80,000 जे विरोधी मतदार, पवार विरोधी मतदार आहे, त्या मतदारांना मतदान करण्यासाठीची संधी उपलब्ध करून देणे हे लोकशाहीतलं परमोच्च कर्तव्य करण्याचं मी ठरवलं आणि ते मी करणार. जनतेचा हा आवाज ऐकून विजयबापू शिवतारे जरी महायुतीची सीट नाही मिळाली विजयबापूंना तरी अपक्ष लढायला पसंती करतील का? 100% पसंती बिनचं काय, मी जनतेचा आवाज उठवणार. थँक्यू, धन्यवाद. आणि पुण्यामध्ये तुम्ही आता जात आहात, तुम्ही मुंबईत सुद्धा काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, पुण्यातल्या लोकांशी तुम्ही संवाद साधणार. पुण्यात कुणाकुणाच्या भेटीगाठी तुम्ही घेताय? पुण्यातल्या सांगतो, पुण्यात नंतर सांगेल, पुण्यात सांगेल मी. आता विजयबापू शिवतारे होते आणि ते आत्ताच नुकतेच मुंबईमधून पुण्याच्या दिशेनं जात आहेत. मुंबईमध्ये त्यांनी काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत, मात्र ते आपल्या निर्णयावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे विजयबापू शिवतारे पुण्यात जाऊन कार्यकर्त्यांशी नेत्यांशी संवाद साधल्यानंतर आपल्या निर्णयापर्यंत कशा पद्धतीने ठाम भूमिका निभावतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विजय शोगे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.